च्या वतीने चला मंदिर स्वच्छ करूया या मोहिमेअंतर्गत जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परिसरामध्ये विविध सामाजिक संस्था असतील, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस कर्मचारी असतील, त्याचबरोबर सकाळ समूहाची टीम असेल, यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। जालना शहरातील जे पंचमुखी महादेव मंदिर आहे या परिसरामध्ये सकाळ समूहाच्या वतीने चला मंदिर स्वच्छ करूया या मोहिमेअंतर्गत जी आहे ती साफसफाईला सुरुवात झालेली आहे। विविध शहरातील विविध सामाजिक संस्था असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यांचा या मोहिमेमध्ये जो आहे तो सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर राज्यभरामध्ये सकाळ समूहाच्या वतीने चला मंदिर स्वच्छ करूया ही मोहीम सध्या राबवली जात आहे आणि या मोहिमेअंतर्गत सकाळ समूहाच्या वतीने जी आहे ती स्वच्छता मोहीम जी आहे ती पंचमुखी महादेव मंदिर परिसरामध्ये राबवली जात आहे। विविध सामाजिक संस्था देखील या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपल्यासोबत मॅडम काय सांगाल, सकाळ समूहाच्या वतीने हा स्वच्छता मोहीम राबवली जातो, तुम्ही देखील सहभागी झालेत? बिलकुल, सकाळ माध्यम समूह नेहमीच खूप चांगले उपक्रम राबवत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आजच्या पंचमुखी महादेव मंदिराचा जो परिसर आहे, चला मंदिरे स्वच्छ करूया या अंतर्गत पंचमुखी महादेवचा हा जो मंदिर आहे तो साफसफाईसाठी घेतलेला आहे। RPTS चे सुद्धा जवान आहेत, येणारे जाणारे नागरिक सुद्धा या स्वच्छतेच्या अभियानाविषयी जागरूक होत आहे। आणि खरोखर जालना शहरात जितकी मंदिर आहे तितकी मंदिरं जर अशाच प्रकारे वेळोवेळी साफ होत गेली तर पावसाळ्यात होणाऱ्या ज्या काही संसर्गजन्य रोग आहेत ते होणार नाही। आणि धन्यवाद सकाळच्या टीमला आणि सकाळ माध्यम समूहाला। नक्कीच अजून काही सामाजिक कार्यकर्ते आहेत साहेब, सकाळ समूहाच्या वतीने हा जो उपक्रम राबवला जातो त्यात तुम्ही सहभागी झालेले आहेत, काय सांगा? सकाळच्या वतीनं आवाहन करण्यात आले होतं की चला मंदिरे स्वच्छ करूया आणि हा उपक्रम सध्या श्रावण महिना असल्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला भाविकांची गर्दी दिसेल आणि गर्दी झाल्यामुळे किंवा त्यांच्या भावनेमुळे जे आहे तर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बरीच अस्वच्छता दिसते। तर हा खूप छान उपक्रम आहे आणि आम्ही आमच्या सामाजिक संस्थेच्या वतीने याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। आणि सकाळने जे हा मंदिरे स्वच्छ करूया उपक्रम राबवलाय त्याच्यामध्ये आमची संस्था पूर्णपणे जिथेही सकाळ सांगेल त्या ठिकाणी आम्ही आमच्या स्वयंसेवकांसह पोहोचू। नक्कीच विविध सामाजिक संस्थेसह पोलीस प्रशिक्षण केंद्रातले जे कर्मचारी ते सहभागी झाले स्वतः सोबत। सर, सकाळ समूहाच्या वतीने जो हा उपक्रम राबवला जातो त्यामुळे अनेक तुमचे जे प्रशिक्षणार्थी ते सहभागी झाले, काय सांगाल उपक्रमाबद्दल? छान उपक्रम आहे आणि याच्यातून म्हणजे एक जागृती निर्माण होईल स्वच्छतेबद्दल। आम्ही माननीय प्राचार्य साहेब पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अशोक बनकर साहेब यांच्या आदेशाने आलेलं आणि चांगलं कार्य आहे। नक्कीच चला मंदिर स्वच्छ करूया या सकाळ समूहाचा उपक्रम सुरू आहे आणि जालन्यातल्या पंचमुखी महादेव मंदिर परिसरामध्ये सध्या स्वच्छता मोहीम सुरू आहे। महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी दाखल झाले। साहेब, काय सांगाल, सकाळ समूहाच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवली जाते, तुम्ही स्वतः सहभागी झालात सकाळी? काल आता म्हणजे श्रावण महिना सुरू आहे, काल सोमवार होता आणि सोमवारी आपल्या जालन्यामधलं सर्वात जागृत देवस्थान ज्याला मानलं जातं असं आपलं पंचमुखी महादेव मंदिर, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते। खूप भाविक दर्शनाला येतात। या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर त्यांच्याकडून जो वेस्ट निर्माण होतं, घनकचरा जो निर्माण होतो तो काही वेळा प्रांगणात तसाच पडलेला असतो आणि नंतर येणाऱ्या भाविकांना किंवा स्वच्छतेच्या बाबतीत तो आपल्याला एकंदरीतच त्याला लवकर त्याचं विल्हेवाट लावणं आवश्यक आहे। या दृष्टीने सकाळ समूहाच्या माध्यमातून आणि बाकी प्रशासन आणि इतर NGOच्या माध्यमातून आजची जी मोहीम आपण इथं करतोय या मोहिमेचं खरंच म्हणजे खूप महत्त्वाची तर आहेच आहे, पण जनसहभागाच्या दृष्टीनं आणि स्वच्छतेची जे महत्त्व आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। नक्कीच महानगरपालिकेचे आयुक्त देखील स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले, त्याचबरोबर पोलीस प्रशिक्षण केंद्रातले पोलीस बांधव देखील सहभागी झाले। त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था देखील सकाळ समूहाच्या चला मंदिरे स्वच्छ करूया या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।